बॉलिवूडमध्ये सध्या एकच राडा सुरू आहे। डॉन 3 मधून रणवीर सिंगनं ऐनवेळी काढता पाय घेतला। त्यानंतर FWIC म्हणजे फिल्म इंडस्ट्रीच्या युनियननं रणवीरवर थेट बॅन टाकलाय। म्हणजेच आता युनियनचा कोणताही माणूस रणवीर सोबत काम करणार नाही, असा हा कडक इशारा आहे। तर विषय असा आहे की फरहान अख्तरने रणवीर सिंगला नवीन डॉन म्हणून अनाउन्स केलं, पण प्री प्रोडक्शनच्या काळात दोघांचे क्रिएटिव्ह डिफरन्सेस टोकाला गेले आणि त्यातच रणवीरने थेट शूटिंग सुरू व्हायच्या अवघ्या 3 आठवड्यापूर्वी चित्रपट सोडत असल्याचं जाहीर केलं। रणवीरच्या एक्झिटमुळे निर्मात्यांचे जवळपास 45 कोटी रुपये पाण्यात गेले। पण या सगळ्या वादावर रणवीर सिंगच्या टीमने एक ऑफिशियल स्टेटमेंट जारी करत या डॉन 3च्या वादावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली। ती काय आहे ते बघण्याआधी जर तुम्ही जबरी खबरीला फॉलो नसेल केलं तर लगेच फॉलो करा। रणवीरच्या टीमनं म्हटलंय, माझ्या मनात संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीबद्दल आणि डॉन फ्रँचायझीशी जोडलेल्या प्रत्येक माणसाबद्दल प्रचंड आदर आहे। व्यावसायिक चर्चा आणि वैयक्तिक संबंध हे नेहमीच मॅच्युरिटी, आदर आणि सन्मानाने हाताळले पाहिजेत, यावर माझा विश्वास आहे। म्हणूनच डॉन 3 बद्दल एवढा मोठा राडा चालू असतानाही मी मुद्दाम शांत राहणं पसंत केलंय। थोडक्यात काय तर फरहान अख्तर आणि युनियनने रणवीरला घेरण्याचा फुल प्लॅन केला। सुपरस्टार कायद्यापेक्षा मोठा नाही असं म्हणत त्यांच्यावर बॅन लावला, पण रणवीरने अगदी शांतपणे आपण या वादात पडणार नाही हे स्पष्ट केलं। तुम्हाला काय वाटतं, रणवीरने डॉन 3 सोडणं योग्य होतं का? आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी सबस्क्राईब करा जबरी खबरीला।